फिल्डिंग सेट केलेली आहे. तसं जर आपण पाहिलं तर आज नक्षत्र इंटरमध्ये सूत्रपाडा संघ उशिराने मात्र या ठिकाणी रिपोर्टिंग करतोय आणि त्याच्यामुळे मात्र त्यांना 2 धाब्याची पॅनल्टी असेल. आणि विनंती असेल की आपण 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दरम्यान पाहू शकाल चंद्रकांत भंडारी यांचा सुद्धा शुभ आगमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. चला सलामी जोडी सूत्रपाडा संघ आपण पाठवा आणि 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि यानंतर जो सामना असेल पहिल्या फेरीतील चौथा सामना आई एकविरा सांगे विपक्ष आई गावदेवी वालशिंद. आपण सुद्धा रेडी राहा. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय सावरदेव किरवली विपक्ष आयोजक संघ अर्थात मेहर 11 बापगाव. सलामी जोडी अगदी टाळ्यांच्या गजराने आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना विकी भंडारी आणि निलेश जाधव हे 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांकडे चांगला अनुभव अनेक वर्षाचा आपण पाहतोय. सातत्याने मात्र या टीमसाठी चांगला ते खेळ करत आलेले आहेत. आणि आज पाहू शकाल ज्या अंबिका दूरपाडा संघाच्या विरोधात कशाप्रमाणे सुरुवात राहणार आणि किती धाबांचं लक्ष आता मात्र समोर ठेवणार देवरुमपाडा संघासमोर. डीप लॉंग ऑफ आणि मिड विकेटला आय थिंक वाडी क्षेत्रामध्ये तुम्ही फिल्डर पाहू शकाल. मिडॉन आतमध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे तुम्ही फिल्डर पाहू शकाल. किशोर गोडेच्या रूपाने मात्र तैनात केला. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन लेगला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. कव्हरला तुम्ही फिल्डर पाहू शकाल आणि शॉर्ट पॉईंट. चला चेंडू द्या प्लीज. आता आयोजकांना विनंती करतो की आपण फोकस करा स्पर्धेकडे. पहा जर चेंडूच्या आकारामध्ये काही बदल असेल तर पंच आपण चेंडूची मागणी करा. कारण या स्पर्धेमध्ये चॉईस चेंडू मात्र नाहीये. कुठल्याच चांगला चॉईस चेंडू दिला जाणार नाहीये. जर चेंडूमध्ये काही फॉल्ट असेल तरच आपण चेंडूची बदली करू शकतोय. दोन स्टार या स्पर्धेच्या बाहेर झाले आतापर्यंत. कारण अजित पाटील यांचा संघ पराभूत झाला. कैलास पाटील यांचा संघ पराभूत झाला. परंतु आरडीचा अजूनही अस्तित्व टिकून आहे. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही बाळराम मेहर यांचा संघ इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. आणि उद्या ग्रीष्मा 11 अर्थात रामकृष्ण काकडे यांचा तुम्ही संघ इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. कमिंग सून ALPL सीझन 3 जरूर काही दिवसानंतर त्याची सुद्धा आपण डेट एक्झॅक्टली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. काय सुरुवात केली गोलंदाज ऋतिक गोडेनं. जबरदस्त लेंथ आणि अचानक चेंडूनं मात्र टेक ऑफ केला. उचली मिळाली. आणि तसं तर पाहतो की या खेळपट्टीवरती डबल माइंड आपण पाहतो की पेस आहे. कधी चेंडू खाली राहतोय कधी चेंडू अचानक उचली घेतो. आणि त्यामुळे पाहतो की 4 षटकामध्ये तुम्ही किमान 35-40 धाबा जरी जोडल्या गेल्या तर एक चांगला टोटल आपण म्हणू शकतो या खेळपट्टीच्या अनुषंगानं. आणि आज बॅटिंग करण्याचा तो निर्णय स्वीकारलाय नक्षत्र सूत्रपाडा संघाने. तो निर्णय आता मात्र या ठिकाणी योग्य ठरवण्याचा प्रयत्न त्यांचे फलंदाज करणार का. एक चांगला टोटल मात्र या ठिकाणी उभारण्याचा ते प्रयत्न करणार का. सुरुवात ऋतिकने चांगली केली डॉट बॉलनं. पॉवर प्लेचा खेळ सध्या मार्गस्थ आहे. फटका हवेत केलाय. शत्रशेख आहेत मिड विकेटला. चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. चांगला कॉट जबरदस्त झेल पकडला. आणि शून्यावरती निलेश जाधवची विकेट्स इथे मात्र प्राप्त केली. पहिला धक्का लागत असताना टीम नक्षत्र चौदरपाडा संघाला. सौरभ होता मिड विकेटला. ज्याप्रमाणे पॉवर प्लेमध्ये जी फिल्डिंग रचना सजवलेली आहे गोलंदाज ऋतिक गोडेनं त्या अनुषंगाने मात्र ही लेंथ आपण पाहिली. कुठेतरी सीमारेषा भेदण्याचा प्रयत्न निलेश जाधवने केला. परंतु हा प्रयत्न त्याचा फसला गेला. पाहू शकाल रिप्लेमध्ये थोडंसं जास्त फटक्या हवेत खेळण्याचा प्रयत्न केला. उंची फटक्याला जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रमाणात तो झेल त्यांनी स्वीकारलाय. शून्यावरती पहिला धक्का लागत असताना टीम नक्षत्र चौदरपाडा संघाला. आज असं वाटतं की महेंद्र भाकरे संघामध्ये नाहीये. आज योगेश कुलची सुद्धा असं वाटतं की अनुपस्थिती असावी. ज्यामुळे आता प्रदीपला मात्र 1 डाऊनला मात्र त्याने प्रमोशन देण्याचा निर्णय संघनायकाने घेतलेला आहे.
परंतु प्रदीप सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. अनेक वेळा त्याची आपण फलंदाजी पाहिलेली आहे की खास करून जेव्हा संघ संकटामध्ये राहायचा तेव्हा त्याने संकट मोचकाच्या भूमिका पार पाडल्या. परंतु आज एज वन डाऊन मात्र येत असताना आणि पहिल्या चेंडू चांगला मिडल केलाय. लो फुलटा चेंडू होता. ऑनसाला ड्राईव्ह केला चेंडू त्याला वाढीश मिडवी केला. छत्रशी थोडीशी सास पडत आहेत. दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि शेवटच्या क्षणाला मात्र 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि तसं जर पाहिलं तर विकेट्सवरती विकी भंडारी खूप फास्ट आहे, चतुर आहे आणि चांगल्या टचमध्ये आहे. या चालू सीझनचा विचार केला तर 2 धाव्याने स्वतःचं खातं त्याने उघडलं आणि संघाचा अकाउंट सुरू केलाय. जय अंबिका देवरुंबडा. नेहमीच अंबिके मातेचं दर्शन घेऊन हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असतो. आणि दुसऱ्या बाजूला टेनिस बॉलमधील खूप जुनं नाव आहे नक्षत्र सुंदरपणा. हो, सरळ बॅटर लॉप केला अगदी गोलंदाजाच्या अगदी बाजूनं. बॉलर पास ड्राईव्ह आणि चेंडू सरळ चाललाय अगदी स्क्रीनच्या समोर. 4 धावांसाठी चौकार. जसा एखादा धनुष्यातून बाण सरळ निघतोय तसा मात्र हा चेंडू प्रदीपच्या बॅटमधून सरळ निघाला. फुलर लेत होता, वेगवान चेंडू होता. ऑफस्टिकला मात्र पावशिकल त्या ठिकाणी बीट करण्याचा प्रयत्न, शफल होऊन केल्याचा प्रयत्न प्रदीपने केला, परंतु एक्झॅक्टली चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही आणि दोन आय थिंक पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झालाय. ओहो, काय लेंथ होती या यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहतो. आणि पहा दोन्ही हात त्याच्यानंतर गोलंदाजीचे आपल्याला डोक्यावरती पाल आपल्याला जबरदस्त चेंडूची हाताळणी. हो, पुन्हा मात्र तीच लेंथ होती. आता मात्र पावशेला अगदी फलंदाजाला फॉलो केलाय आणि त्यानंतर पंच फिरोज सरांचा मात्र आपल्याला या ठिकाणी लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. अभंतर धाव आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये या जबरदस्त गोलंदाजी ऋतिक घोडेच्या वतीने आपण पाहिली. एक सफलता त्याच्या नावावरती आणि त्यानंतर पाहू शकाल फक्त एका षटकामध्ये त्याने धाबा खर्च केल्या 7. इकॉनॉमिकल षटक, कंदुशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिली आपण ऋतिक घोडेच्या वतीनं. प्रत्येकी 4 षटकांचे सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. सरपंच व उपसरपंच चषक 2025चा सध्या आपण आनंद घेतोय. मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा दिवस क्रमांक 2. कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आई गौतमी स्पोर्ट नानकर. आणि आजच्या लॉर्ड्समधून पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज मनोज घोडे. चला सोबतीला आता आमच्या पुन्हा जॉईन होत आहेत मिस्टर अज्जुकेने एज अ स्कोरर म्हणून ते चांगली साथ आम्हाला देत आहेत. मॉर्निंग पासून आपण पाहिलं की वसीम सिंधू आमच्या सोबतीला होते. म्हणजे मेहरीलोम बाबगावची स्पर्धा असल्यावरती स्कोररची कमतरता नाहीये. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, फुल टॉस वरती मात्र पावशिका स्वीप केला आहे आणि चेंडूला भिडकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आय थिंक डाबी एष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता मनोज घोडेचा, परंतु तिथे फुलटॉस वरती हा फटका पाहू शकाल एक्झॅक्टली ऑफस्ट्रीकच्या बाहेर निघाला आणि फक्त दिशा दाखवली. टायमिंगच्या स्वबलावरती हा सिक्सर प्रदीप भंडारीने मात्र आपल्या संघासाठी प्राप्त केलाय. आणि त्यानंतर रिव्हर्सचा फटका. आपण चांगल्या बॅटने मात्र सरळ बॅटने चांगले फटके खेळू शकता, तर मात्र या फटक्याची आवश्यकता होती का हा प्रश्न आता मात्र जरूर प्रदीपला पडला असावा. डॉट बॉलला मात्र सांगता आपण पाहिली 13 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. डबल फिगरमध्ये आकडा आता मात्र पोहोचलाय. दुसरा षटकाचा खेळ सध्या आपण पाहतोय सुरू आहे. व पुन्हा गतीमध्ये परिवर्तन. फटका हवेत केला, शॉट फाईन लेगचा क्षेत्र चेंडू खाली जरूर पोहोचला, परंतु त्याच्याकडून घडली चूक. जीवनदान इथे प्राप्त झालाय प्रदीपला पहिला. आणि थोडंसं नाराज पाहायला मिळतोय गोलंदाज मनोज, कारण एवढं कठीण झेल नव्हतं. कारण ज्यावेळी तुम्ही ज्या लेवलचं क्रिकेट सध्या खेळता त्या लेवलवरती अशा कॅचेस पकडणं फार गरजेचे राहतात, परंतु ती चूक घडली गेली. आणि ती चूक आता मात्र कदाचित महागात पडेल का, जे अंबिका देवरुंबडा संघाला सामना करेल विकी.
हो पुन्हा स्वीप केलाय जबरदस्त फटका. हा तर त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे, त्याचा फेवरेट झोन आहे आणि चेंडू सरळ चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. याच फटकेने तर मात्र अनेक प्रेक्षकांना वेळ लावला विकीनं आणि तो फटका पुन्हा या स्पर्धेमध्ये आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळतोय. परिस्थिती कशी असू द्या, संघ किती संकटामध्ये राहू द्या, परंतु मी माझा हा फेवरेट शॉट खेळणार आणि त्याच फटकेने मात्र त्यांनी आपल्या डावाला या स्पर्धेमध्ये सुरुवात केली. चौकारानं आपलं स्वतःचं खातं उघडलं. पुन्हा त्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी लेन थोडीशी पुढेही ठेवली आणि पहा विकेटची विकेट्स आय थिंक धोक्यात होती. एष्ट्यावरची जर चेंडू धडकला असता तर आय थिंक पंचांना सुद्धा मात्र त्या ठिकाणी विचार करण्यास भाग पाडला असतं, परंतु सुदैव असं की तो कॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित रिटर्न झाला. हे दृश्य पहा भरपूर पुढे निघाला आणि थर्ड नंतर आय थिंक यष्टीरक्षक जवळ जरी गेला असता एष्ट्याच्या तरी सुद्धा मात्र तो एष्ट्याला चेंडू स्पर्श करू शकला असता, परंतु अशा क्षणाला मात्र थोडा माइंड मात्र चालत नसतो एखादा खेळाडूचा. व पुन्हा तोच फटका जणू काही पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय, परंतु जबरदस्त मात्र इथे वापसी मनोज गोडेच्या वतीने पालाबराली सलगचा दुसरा डॉट बॉल. इथे मात्र सातत्याने मात्र फ्लॉविंग स्वीप करण्याचा तो प्रयत्न करतो आणि अशा रीतीने पाहू शकाल 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. एक सिक्सर आणि एक चौकार या षटकामध्ये जरूर आपण पाहिला, परंतु ऑर्डर जे चेंडू पाहिले जेव्हा जेव्हा त्यांनी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तो मात्र पूर्णपणे यशस्वी होताना पाहायला आपल्याला. 18 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. एका गडाच्या मोबदल्यात प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम नक्षत्र एंटरप्राइज सोदरबाडा संघ. धाबातील तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाला आता सुरुवात करेल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय किशोर गोडे. चला यानंतर जो पुढील सामना आहे दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. चला थोडस गमतीचा भाग सध्या आपल्या व्यासपीठावरती सुरू आहे आणि पावशिकला या ठिकाणी हा फटका पुन्हा आपण पाहूया. किशोरनं सुरुवात केली. हो रिव्हर्सचा फटका जरूर त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आतमध्ये येणारा चेंडू होता आणि पावशिकला एक्झॅक्टली चेहऱ्यावरती चेंडू त्याच्या धडकलाय. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि सिंगलला मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली किशोरनं. उंच पुरा असा गोलंदाज उंचीचा नेहमीच त्याला फायदा मिळत असतो. हो पुन्हा चेंज ऑफ पेस पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी या बॉडीला ब्रश होणारा चेंडू. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी सध्या आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये या भरपूर वर्षाचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि अनेक वर्षापासून आपण पाहतोय की ज्या अंबिका देऊरपाडा संघासाठी चांगला क्रिकेट तो खेळलेला आहे आणि आज तो अनुभव या ठिकाणी जोखण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही चेंडूवरती फलंदाजांना त्याने बीट केलाय. पहिल्या चेंडूवरती प्रदीपला त्याने बीट केलं, दुसऱ्या चेंडूवरती विकीला त्याने बीट केलं आणि तिसरा चेंडू सुद्धा मात्र पाहू शकतो योग्य टप्प्यावरती त्यांनी हाताळलाय. चेंडू संत गतीने चालला स्क्वेअर लेकडे थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये मात्र करत असताना दोघांमध्ये चांगली कॉलिंग आणि दोघांमध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रमाणे धाबा सुद्धा मात्र त्या ठिकाणी निघताना पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहिली, कारण निलेश शून्यावरती बाद झाल्यानंतर आतापर्यंत 21 धाबांची दोघांमध्ये आपल्याला भागीदारी पाहायला मिळाली. पुन्हा चेंज ऑफ पेस पुन्हा इथे पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न पाहायला आपल्याला, परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाहीये आणि लेग बॅटच्या स्वरूपात अजून एक धाव इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय किशोरच्या वतीनं. चांगला खेळ सध्या आपण पाहतोय. जरूर नाणेफेकी गमावल्यानंतर त्यांना फिल्डिंगसाठी मात्र आमंत्रण दिलं गेलं आणि तो आमंत्रण त्यांनी चांगल्या प्रमाणे स्वीकारलाय असा मात्र या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतोय.
उचली घेणारा चेंडू होता. फटका चांगल्या प्रमाणे पाहतोय. गॅप मध्ये चाललाय वाणिश मिडविकेटच्या पलीकडे. प्रदीपच्या बॅटमधून निघणारा हा दर्शनीय चौकार. आली तर हा फलक्यावरती आपण 26 धाबा पाहत आहोत. आणि या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक म्हणजे 7 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी 45-50 पर्यंत सुद्धा मात्र हा संघ मजल मारू शकतो. ज्याप्रमाणे सध्या प्रदीप भंडारी बॅटिंग करतोय. चेंडूच्या मेरिटवरती सध्या तो खेळतोय. परंतु हा चेंडू अगदी पडल्यानंतर खाली राहिले. पंचाकडे जरूर लाऊड अपील केली होती लेग बिफोरच्या रूपानं, परंतु ती अपील पंचाने फेटाळली आणि शेवटचा चेंडू मात्र पाहू शकेल या ठिकाणी निर्धावन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकाचा खेळ संपन्न. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 26 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटकाचा खेळ आता मात्र येणं बाकी. यानंतर पुढील जो सामना असेल आई एकविरा स्पोर्ट सांगे आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. पहिल्या फेरीतील तो चौथा सामना राहणार आहे. आई गावदेवी बालशीन. चला दोन्ही टीमला विनंती असेल की आपण आगरी धाबा टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचा आहे. आणि जो शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील जय सावरदेव किरवले आणि मेहर 11 बापगाव. शेवटचा षटक आणि पाहू शकला आता यंग टॅलेंटकडे चेंडू सोपवलाय कॅप्टननं. गोलंदाज सज्ज होतोय राहुल. न्यू जर्सी आपण पाहतो या सीझनमध्ये या 7721 या क्रमांकाची जर्सी सर्वांनी परिधान केलेली आहे. माजी सरपंच श्यामशेठ गोडे यांनी मात्र ही जर्सी श्यामशेठ दलवी जे माजी सरपंच आहेत देवरुंगपाडा ग्रामपंचायतीचे आणि पाहू शकाल त्यांच्या वतीनं ही जर्सी पुरवण्यात आली. लक्षा बैलाचे मालक आणि मागील जरूर नीरज आपण लक्षा बैलाच्या नावाने स्पर्धासुद्धा कव्हर केली याच ठिकाणी. जय जोटिंग देवरुंग संघाच्या माध्यमातून ही स्पर्धेचं नियोजन पाहिलं. डे नाईट कंटिन्यू आपल्याला मॅचेस पाहायला मिळत होत्या. आणि आय थिंक जय जोटिंगची स्पर्धा येणाऱ्या 5 जानेवारीला मात्र याच ठिकाणी पाहायला मिळेल. 5 ते 7 जानेवारी हा कालावधी त्या स्पर्धेचा असेल. नवीन वर्षाची भेट तुम्हाला मात्र पाहायला मिळू शकेल. परंतु या ठिकाणी पहा विकीचं आज काहीतरी बिनसले असं म्हणावं लागेल. कारण सुरुवात त्याने चौकाराने केली होती परंतु 2 फुलटॉस मिळाले त्याच्यावरती एकही फटका खेळला नाही. आणि तुम्हाला मित्रांनो या सीझनमध्ये एक वेगळी पद्धतीने तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. लीग फॉर्मॅटची स्पर्धा असेल. जरूर त्याची रूपरेषा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ओ फटका हवेत केलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. 1700 चेंडू खाली पोहोचणार का? दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग झाला आणि पावशिकाल 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर लीग फॉर्मॅटची स्पर्धा असेल. आडी किरवली आणि राखीची दिगाडकर यांची ती देण असेल. दिनांक 5 फेब्रुवारी ते दिनांक 8 फेब्रुवारी असा हा कालावधी त्या स्पर्धेचा असणार आहे. 4 दिवसांची ती स्पर्धा असेल. फक्त 16 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. व पुन्हा लिडिंग आहे. पुन्हा चेंडू हवेत. पुन्हा मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी सेफ लँडिंग चेंडू झालाय. दुरीचा प्रयत्न पुन्हा केला जातो आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या. आज या षटकाचा विचार केला तर राहुलनं चुकीचे चेंडू हाताळले जरूर परंतु त्याच्यावरती एकही प्रॉपर कनेक्शन होणारा फटका विकीच्या बॅटमधून निघाला नाहीये. स्वतःवरती नाराज आहे नाखुश आहे जरूर परंतु त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला संधी मिळतात तेव्हा तुम्हाला त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. परंतु या ठिकाणी स्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. चेंडूला पूर्णपणे तो मिडल करू शकला नाहीये. हो पुन्हा मॅच शिकायला आणि चेंडूचा गॅपमधून ट्रॅव्हल झालाय. थर्डमॅनच्या दिशेने वेगाने चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. पर शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी आला आणि या चौकाराने मात्र थोडी का होईना आता मात्र एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली असावी खेळाडू कक्षामध्ये.
राहुल राऊंड द विकेट आलाय. हो, पुन्हा पाहू शकाल अगदी लो फुलटा चेंडू होता, परंतु चेंडू डावा स्टिकच्या अगदी बाहेरून चाललाय. वाटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र इथे जोडली जाईल आणि या सिंगलच्या वरतीनं संघटित धावसंख्या पाहू शकाल 35चा आकडा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहू शकाल या डावातील अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी. जर त्या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र एक फॅटिंग टोरला मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल, परंतु नाहीये. विकी सलामीला आला, शेवटच्या चेंडूपर्यंत त्या ठिकाणी लढला, परंतु प्रतिस्पर्धी संघाला नडला नाहीये. हेच आता मात्र इथे उल्लेख करू शकतो. या संपूर्ण षटकं इथे मात्र संपन्न झाली. 36 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी आता मात्र इथे 37 धाबांचं आव्हान असेल टीम जे अंबिका देवरुंगपाडा संघासमोर. त्या धाबांचा आता पाठलाग कशा रीतीने केला जाईल दोन्ही संघाच्या संघनायकाला आता मात्र विनंती करतो यापुढील होणारा सामना आई एकविरा स्पोर्ट्स सांगे विपक्ष आई गावदेवी वालचिन असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. वालचिन संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला एकविरा स्पोर्ट्स सांगे आपण सुद्धा कुठल्या प्रकारचा वेल घेऊ नका. लगेच विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आई एकविरा स्पोर्ट्स सांगे लक्ष असू द्या. पहा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आम्ही 2 संघांना पॅनलाइज केलेला आहे आणि कुठल्याच संघाची मात्र हायगाई या स्पर्धेमध्ये केली जाणार नाहीये. वेळेवरती सर्वांनी उपस्थित दाखवायची आहे आणि ही नाणेफेक घेण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. माझी विद्यमान उपसरपंच मिस्टर माज जावरे, जे विद्यमान उपसरपंच आहेत फयाज जावरे यांचे सुपुत्र माज जावरे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि पप्पूभाई सिंधू दोघांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. वेलकम विकी. चला मी दोघांना टॉस दाखवतो. एका बाजूला मेहर 11चा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषकाचा उल्लेख केलेला आहे. मी माज जावऱ्यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण टॉस उडवायचा आहे आणि कॉल देतील या ठिकाणी. चला मेहर 11चा कॉल आहे आणि तेच आलेला आहे. जशी मागणी तसा पुरवठा. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी एकविरा स्पोर्ट सांगे संघानं. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शुभा वाढवायची आहे. पिंटू टॉस जिंकला काय करत निर्णय घेशील? फिल्डिंग करण्याचा निर्णय. याचा पाठीमागचं कारण काय आहे? याच्या पाठीमागचं कारण असं आहे का कमीत कमी धावामध्ये यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर कुठल्या गोलंदाजाकडून तुला जास्त अपेक्षा आहेत? मनोज आहे, विक्की आहे, राज आहे यांच्यावर अपेक्षा आहेत. पिंटू या सत्रामध्ये चांगला खेळ होतोय. तुला असं वाटतं की की एखादा क्षेत्र आहे की तिथे आम्ही चुकतोय? खेळ चांगला होतं पण आम्ही काही ठिकाणी चुकतोय हे आमच्या लक्षात आलेलं आहे. ते चांगलं करण्याचा प्रयत्न करू. मग तीच चूक या स्पर्धेमध्ये होणार नाही त्यासाठी आपल्या खेळाडूंना आपल्या सहकार्याने काय संदेश दिलाय तू? ग्राउंडवर उतरल्या प्रत्येकाला तेच संदेश देणार आहे का चांगला क्रिकेट केला, चांगला क्रिकेट खेळून मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा. चला तुम्हाला स्पेशल शुभेच्छा देतो या स्पर्धेमध्ये. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये काय चेंजेस वगैरे? नाही आहे ती टीमच. मग प्रतिस्पर्धी संघाला फाईट बॅक देण्यासाठी सज्ज आहात? 100%. चला आपल्या सुद्धा शुभेच्छा असतील. सामना सुरू झालेला आहे. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जास्त मोठे नाही छोटे नाही परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ पराभूत होणार हे आता ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं स्वागत. ऋतिकाला हुक केला ऑन साइडला आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा नेत्रदीपक चौकार. श्री अंबिका देवरुंगपाडाच्या विपक्षामध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा असा सामना तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. थोडंसं आज लेट रिपोर्टिंग आपल्याला बघायला मिळाली नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमच्या आणि तेवढा प्रॉमिसिंग खेळ देखील फलंदाजांना आज करता आलेला नाही आणि
37 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी पार करावं लागणार आहे हा सामना जिंकण्याकरिता. परंतु लेट रिपोर्टिंगमुळे 2 धावांची पेनल्टी देखील आहे. त्या 2 धावा आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड करणार आहोत स्कोर कार्डवरती. सन्मान्य गुरुनाथजी मेहर यांचे या ठिकाणी आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत. हा बॉल फुलर लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋतिक आणि त्याच्या सोबतीला बॅटर सौरभला तुम्ही पाहतात. आदरणीय गुरुनाथजी मेहर, मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. मेहर 11 बापगावचे खंदे समर्थक आणि त्यांच्याच माध्यमातून आगरी ढाबा टॉस बॉक्स तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहतात. ओव्हर द विकेट. ओ हो एज अँड गॉन. बॅटची कडा, बिग विकेट. ऋतिक गोडे बॅक टू डग आउट. मोठा धक्का लागतोय जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. क्लासिकल चौकार. काय सॉंग्स सादर केले जातात आणि अगदी कल्याण भिवंडीच्या मध्ये क्रीडांगण वसलेलं आहे. दोन्ही शहरांच्या मध्ये वसलेलं क्रीडांगण आणि ऐतिहासिक क्रीडांगणावरती रंगत असलेली मेहर 11 बापगावची ही भव्य स्पर्धा तुम्ही पाहतात. सरपंच व उपसरपंच चषक 2025-26. चांगला क्लासिकल ऑपरेटिव्ह त्या ठिकाणी बघायला मिळाला. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा योग्य वापर करत असताना दिगंबर. दुर्गेशचा बॉल पुन्हा जागा मिळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मिस टायमिंग. हवे ते बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय चेल. दुसरा धक्का जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स येत असतात आणि ही समस्या कुठेतरी आता जय अंबिका देवरुंगपाडा संघासाठी राहिलेली आहे. ऋतिक बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ दिगंबरच्या बॅटमधून एक चौकार आला होता. असं वाटलं होतं की आता कुठेतरी डाव पुढे नेणार, जबाबदारीने खेळणार, परंतु त्यानं देखील मोठा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न केला आणि दुर्वेश कोळी विकेट घेण्यामध्ये माहीर आहे. दुसरी सफलता त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाली. निलेश आणि विकी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिली होती, परंतु विकी सातत्याने स्ट्रगल करताना दिसला. बरेचसे डॉट बॉल त्याच्या डावामध्ये आले, परंतु आज प्रदीपनं चांगला केस आकारला आणि एकूण फायटिंग टोटल अखेर त्या ठिकाणी उभारली गेली 4 षटकांच्या लढतीमध्ये. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती मनोज येतोय. मनोज गोडे. खरं तर त्याच्या नावानं या संघाला ओळखलं जातं, परंतु त्याच्या नावाला साजेसा खेळ आज तो या ठिकाणी साकारणार का? ओव्हर द विकेट दुर्वेश कोळी. ओ हो यावेळेला दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लाऊडली अपील देखील करण्यात आली आहे. पंच सहमत नाहीयेत आणि याचबरोबर हा चेंडू येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतायत 9 धावा आणि 2 धावा पेनल्टीच्या आपण ऍड करतोय, म्हणजे सुधारित धावसंख्या असेल ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. निखिल पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जी ड्रिंक स्पॉन्सर्ड करण्यात आलेले. वेलकम निखिल पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत.
आणि प्रगत विलास शेटे यांच्या माध्यमातून टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड ड्रिंक या ठिकाणी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. सिद्धी वाईन शॉप यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. फडके मामांचं देखील पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन होतोय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. प्रसिद्धी वाईन शॉप ज्यांच्या माध्यमातून टॉस विनिंग कॅप्टनसाठी प्रगतजी शेट्टे यांच्या वतीनं कोल्ड्रिंक या ठिकाणी स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे. परंतु दुर्वेशनं एक चांगला फायटिंग स्पेल या ठिकाणी हाताळला. 2 विकेट्स प्राप्त करताना तो दिसला आणि 9 धावा त्यानं खर्च केल्या. परंतु 2 धावा पेनल्टीच्या आपण या ठिकाणी जोडल्यात आणि एकूण सुधारित धावसंख्या 11 या धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळते. सेकंड ओव्हरमध्ये हरिकेत बॉलिंग मार्कवर येतोय आणि आता जो एव्हरेज हवा होता त्या एव्हरेजला स्पर्श केल्या पॉवर प्लेमध्ये जय अंबिका देवरुंगपाडा संघानं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल, चेंजेस. लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेट. स्क्वेअर लेगचा फिल्डर डीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना डीप कव्हरला एक फिल्डर सेट करण्यात आलाय. नॉन पॉवर प्लेमध्ये मिड ऑन सर्कलमध्ये अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑन पूर्ण खाली ठेवलंय. काऊ कॉर्नरला फिल्डर सेट केलाय. ड्राईव्ह केलाय, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. पुढे टाकलेला बॉल होता, डीपमध्ये कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. बरोबर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सेट करण्यात आला आणि त्याच दिशेनं हा बॉल देखील जाताना आपण पाहिला. एका धावेने 12 या आकड्यावर आता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. हळूहळू तर जरूर प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जात आहेत मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेताना. सरपंच व उपसरपंच चषक बापगावचा आनंद या ठिकाणी घेताना. सरपंच साहेबांचा बहुमान वाढवणारी स्पर्धा. अक्कू टप्प्याचा बॉल परंतु अतिरिक्त बाउन्स घेणार आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्साच्या मदतीने धावफलक पुढे जाणार. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 13 धावा. विकेटचं महत्व भरपूर असणार आहे ते सध्या तरी नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्याच्या दृष्टिकोनातून. आज मला वाटतं की योगेश कोहली संघामध्ये नाहीये, त्याच्यामुळे सलामीवीरांमध्ये थोडंसं बदलही पाहायला मिळालं. राऊंड द विकेट हरिकेत. यावेळेला उडव द्या बॉल ऑन साईडला. शरीरावर येणारा बॉल होता. कुठेतरी राऊंड द विकेटने जाऊन कोण तयार करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज हरिकेत. चांगला वेग आहे, वेगाबरोबर चांगला नियंत्रित टप्पा तसा पाहायला मिळाला. कसं आहे ना की निव्वळ तुमच्याकडे वेगच असून चालणार नाही, तर तुमच्या टप्प्यावरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. सातत्याने तुम्ही किती वेगाने बॉल जर का पुढे टाकले, ओव्हर पेस मिळाले तर त्याच्यावर मोठे फटके खेळता येत असतात फलंदाजाला. तो इथे शॉर्ट ऑफ गुड लेंथ येतात आणि महत्वाचं काय तर थोडंसं आता मूव होताना बॉल त्याचा पाहतोय आपण. अक्रॉस कोण तयार करण्याचा प्रयत्न केलाय. चर्चा तीच सुरू होती. आता बॉल एक्समच्या दिशेनं आणि सोडून दिल्या. विकेट किपर कडनं देखील थोडीशी चुकी झाली आहे आणि त्याचा फायदा फलंदाजा नव्हतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा आता स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. सध्या टेनिस क्रिकेट फार पुढे गेलं, प्रगतीकडे वाटचाल टेनिस बॉल क्रिकेटची आपण बघितली. ज्या वेळापासून ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग सुरू झाली आणि अनेक खेळाडूंना आता अगदी गल्ली ते दिल्ली असा प्रवास खऱ्या अर्थानं त्या क्रिकेटच्या माध्यमातून बघायला मिळाला. म्हणजे सुरुवातीला एक प्रोफेशनल करिअर म्हणून या टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं जात नव्हतं, परंतु आता एक प्रोफेशनली व्यावसायिक करिअर म्हणून आता जरूर या क्रिकेटमध्ये सर्व खेळाडू पाहत आहेत. पुन्हा एकदा टर्न केल्या बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. थोडासा कंट्रोलमध्ये मनोज खेळताना दिसतोय, कारण मनोजला माहिती आहे की इथून आता विकेट वाचवणं गरजेचे आहे आणि आता ओव्हर थ्रो झालाय. एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल आणि ह्या धावा वाचवाव्या लागतील, टाळाव्या लागतील. अशा चुका नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघाला. काल चांगला प्रतिसाद ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून या स्पर्धेला मिळाला. चांगला कॉम्प्लिमेंट्स या स्पर्धेसाठी येत होते आणि आजही सकाळपासून लाईव्ह चॅटचा आपण विचार केला तर चांगल्या कमेंट्स या स्पर्धेप्रती येत आहेत. म्हणजे हे आयोजन एकंदरीत सर्वांनाच आवडलेलं आहे आणि इथे होणारा क्रिकेट सर्वांना आवडलेला आहे. आज मेहर 11 बापगाव संघ देखील तुम्हाला खेळताना दिसेल स्वतःच्या स्पर्धेमध्ये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, कट करायचं होतं. हा बॉल देखील सरळ निघून जातोय विकेट किपरकडे. बाळरामजी मेहर यांची मेहनत आणि त्यांच्या सोबत असलेली त्यांची संपूर्ण यंग ब्रिगेड. हरिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय.
जागेवरून फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न. आता लाईन चांगली आहे. आणखी एक डॉट बॉल येतोय. मनोजला आता थोडंसं या ठिकाणी स्ट्रगल करताना आपण बघतोय. खरं तर ऐतिहासिक एक क्रीडांगण आहे आणि आपण ऑन स्क्रीन सध्या ती कमेंट वाचू शकता प्रभाकर पवार यांच्या माध्यमातून की या मैदानासाठी त्यांनी चांगल्या कॉम्प्लिमेंट्स दिल्यात. या परिसरातील एक चांगलं मैदान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि मैदानाचं वैशिष्ट्य काय तर रस्त्यालगत क्रीडांगण आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप जास्त वाढते. ड्राईव्ह केल्या पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला फिल्डर उपस्थित. थोडंसं फंबलिंग आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं होतं, परंतु तदनंतर थ्रो करण्यामध्ये थोडा वेळ घेतला. त्याच्याचमुळे थोडंसं लाऊड शाऊट जोराने आवाज आला मैदानातून की बॉल फेकणं गरजेचं होता. एका धावेने एका धावेने 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. खरं तर मैदान आता मधल्यानंतर आपण जर विचार केला तर भरपूर वेळानंतर इथे क्रिकेट सुरू झालं आणि त्याच्यासाठी बालरामजी मेहर यांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळाली. जो मध्ये अडकलेला होता तो क्लिअर करत असताना मैदान पुन्हा एकदा जसं पूर्वी होतं तसं करण्याचा प्रयत्न केला. मग जरूर त्यांची मेहनतच होती आणि मेहनती मागे जरूर तो फायनान्शियल जो काही खर्च होता तोही त्याने घेण्याचा नक्कीच इथे प्रयत्न केला आणि एक यशस्वी मैदान पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे कुठेतरी एखाद्या व्यक्तीला पुढाकार घेणं गरजेचं असतं. ते काम एखादं काम हाती घेतल्यानंतर पुढाकार महत्त्वाचा असतो आणि तो पुढाकार घेतला बालरामजी मेहर यांनी आणि जे अडथळे मैदानात होते ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा सुसज्ज क्रीडानगरी या स्पर्धेसाठी सज्ज झाली. आता यानंतर अनेक स्पर्धा या मैदानावर आपण पाहणार आहोत. यानंतर मुठवलची स्पर्धा पाहायला मिळेल, त्याच्यानंतर देवरुंगची स्पर्धा पाहायला मिळेल, तदनंतर पंडित गोडे यांची स्पर्धा ह्याच क्रीडांगणावरती पाहायला मिळेल आणि कदाचित या वर्षीचं जे ALPLचं सत्र आहे तेही कदाचित याच क्रीडांगणावर होऊ शकतं, ही शक्यता वर्तवली जाते. 7 स्टार याविषयी नक्कीच चर्चा करतील, निर्णय घेतील आणि ऑफिशियली ज्या वेळेला सर्व माहिती आम्हाला मिळेल त्यावेळेला आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवू की कोणत्या तारखेला स्पर्धा असेल आणि कोणतं क्रीडांगण असेल. परंतु मॅचचं महत्त्व मोठं आहे. स्वीप केला, अजूनही मनोज संयमी खेळतोय, त्याला माहिती आहे की इथून त्याची विकेट महत्त्वाची आहे. तिसऱ्या षटकामध्ये रोशन भंडारे आल्या. एका धाव्याने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 20 धावा. अजूनही 17 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अकरा चेंडू आणि 17 धावांची गरज. 37 धावांचे लक्ष्य पार करत असताना रोशन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो, फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. मागे काय एफर्ट पाहायला मिळतात फिल्डरचे, एनर्जेटिक. आता ऑल फिल्डर्स तुम्हाला बघायला मिळतात. हेच सर डिफरन्स नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपडा आणि अदर टीम्स बघायला मिळालेलं आहे. या विभागातील फार जुनं नाव आहे आणि फार पूर्वीपासून नक्षत्रा एंटरप्राइजेस या नावाचा दबदबा आपण या परिसरामध्ये नव्हे तर भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये बघत आलोय. एका धावेने स्कोर धावफलकावरती 21 धावा, 21 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. हळूहळू दबाव वाढवण्याचा प्रयत्न केलाय. भंडारी पुढे आलाय. मनोजची विकेट धोक्यात आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. मिस जजमेंट, चुकीचा कॉल त्या ठिकाणी जरूर बघायला मिळाला आणि कॅच ड्रॉप. झेल सुटलाय त्या ठिकाणी, चुकी होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही केल्या जातात. कॅचेस पकडाव्या लागतील. कॅचेस वन द मॅचेस. ऑलरेडी तुमच्याकडे तेवढ्या मोठा धावसंख्येचा फलक नाहीये वाचवण्याकरिता आणि अशा परिस्थितीमध्ये फिल्डिंगच तुम्हाला इथून वाचवू शकतं. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब बघायला मिळालं. कॅच सुटले आणि त्याचाच फायदा मनोज गोडेला होतोय. 2 धावा देखील मिळाल्या जय अंबिका देवरुंगपाडा संघाला आणि त्याची विकेट बचावली गेली आहे. म्हणजेच काय तर आता इथून थोडासा दबाव असेल तो टीम नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपाडावरती. 23 धावा धावफलकावरती 14ची गरज आहे. रोशन पुन्हा एकदा पुन्हा हलक्या हाताने फक्त ड्रॅग केलाय बॉलला आउटफील्ड मध्ये एका धावेकरिता. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 24. 8 बॉल आणि आता 13ची गरज आहे. 37 धावा. खरं तर पेपरवरती तेवढं मोठं टार्गेट दिसत नव्हतं,
परंतु या सत्रामध्ये लेफ्टी बॅटरसाठी चांगले लाभदायक वारे आहेत आणि त्याचा फायदा लेफ्टी बॅटर उचलत असतात. परंतु सध्या दोन्ही राईट हँड बॅटर आहेत आणि त्याच्यामुळे गोलंदाज देखील त्या गोष्टीचा फायदा घेत आहेत. बॉल सहजासहजी क्लिअर होणार नाहीयेत. 8 बॉल 13ची गरज. ओ स्विच हिट केलाय. आता इथून त्यांना ऐकलं की लेफ्टीसाठी चांगले लाभदायक वारे आहेत आणि रिव्हर्सचा फटका एक्झिक्यूट करत असताना बॉलला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. मिळाली त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा उचलत असताना बॉलला सर पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येणार हा नेत्रदीपक चौकार आणि जरूर या चौकारानं जो दबाव वाढत होता तो दबाव आता पूर्णपणे कमी केला. जय अंबिका देवरुंगपाडा संघावरचा. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 28. 9 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक असते 7. सौरभ आता चांगली साथ देतोय सध्याच्या घडीला आणि दोघांमध्ये चांगली भागीदारी. 7 बॉल 9ची गरज. हो यावेळेला पुन्हा एकदा विथ टर्न फक्त चीप केल्या. हवेमध्ये बॉल होता. एकदा मिळाली सेकंडचा कॉल. धावबादची संधी असेल. पुन्हा वेगानं 2 धावा पूर्ण केल्यात. चुका घडतायत आउटफील्ड मध्ये चुका घडतायत आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना आलाय. शेवटचे 6 बॉल 7 धावांची गरज. लास्ट 6 बॉल रिमेनिंग अँड 7 मोर रन टू विन. समीकरण सोपं आहे परंतु ज्या वेळेला रन बॉल असं इक्वेशन असतं ना त्यावेळेला देखील फलंदाजांवर फार मोठा दबाव असतो की मोठ्या फटक्यांसाठी जायचं की सिंगल डबल्सनं मॅच पुढे न्यायची. एक मोठा सामना तुमच्या समोर आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाड्याच्या विपक्षामध्ये जय अंबिका देवरुंगपाडा मनोजचा संघ तुमच्या समोर मैदानात दिसतो आणि खरं तर सुरुवातीला गोलंदाजांमध्ये ऋतिकनं पहिलं षटक चांगला हाताळलं. तदनंतर मनोजच्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या परंतु पुन्हा किशोरनं 8 धावांचं षटक टाकलं आणि त्यानंतर शेवटला राहुलच्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. म्हणजे जास्त धावा पहिल्याच धावामध्ये खरं तर करता आल्या नव्हत्या. पार्टनरशिप होत होती मात्र विकी भंडारे सातत्याने स्ट्रगल करत होता. 6 चेंडू तो डॉट खेळला. त्याच्यानंतर प्रदीपनं आज कुठेतरी जी संधी मिळाली वर बॅटिंग करण्याची त्याचा फायदा नक्कीच घेतला. परंतु इथून त्याच्या बॅटमधून एक षटकार 2 चौकारांच्या मदतीने त्यानं डाव उपयुक्त खेळला. परंतु इथून 40+ जाणं गरजेचं होतं. अंतिम षटक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी निलेश जाधव. निलेश जाधवला आपण अनेक वर्ष पॉवर प्लेचं षटक टाकताना बघितलं. नवीन चेंडूसह नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघाला त्यांना अनेक मॅचेस जिंकून दिल्या. परंतु आता तो निलेश अंतिम ओव्हरमध्ये आलाय. त्याचा अनुभवाचा फायदा उचलणार का? समोर मनोज आहे. 7 धावांची गरज आहे. माहिती आहे की अशा प्रकारचे फटके चालतील फक्त दिशा दाखवू दे. ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. आता 5 बॉल 6ची गरज. हळूहळू हळूहळू या मॅच मध्ये दबाव वाढत असताना फलंदाजांवर देखील आणि गोलंदाजांवरती देखील. परंतु मागच्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका कुठेतरी आता त्या सळत असतील डोळ्यांमध्ये की ज्या चुका आपण केल्या त्याचा पश्चाताप आता नक्की होतोय. परंतु आता एकदा होऊन गेलेली गोष्ट पुन्हा होत नाही. क्रिकेटमध्ये जर आणि तहरला जागाच नाहीये. सौरभ स्ट्रायकिंग एंडला पुढे आल्या. पुन्हा एकदा पंच करत असताना कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल येतोय. एकदा विथे मिळाली आहे. सौरभनं चांगला केस आकारलाय. प्रत्येकी बॉलवर किमान सिंगल तरी त्याच्या बॅटमधून येते आणि महत्वपूर्ण खेळ मनोज आणि सौरभ या दोघांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली आहे. देवरुंगपाडा म्हटलं तर सातत्याने ह्याच क्रीडांगणावरती हे सर्व खेळाडू सराव करत असतात. म्हणजे आता ह्या मैदानावर या विकेटवर कसं खेळायचं हे त्यांना माहिती आहे. परंतु नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी त्यांची या क्रीडांगणावरती आपण अनेकदा पाहिलेली आहे. मग चौधरपाड्याचा कोणताही संघ असू द्या या मैदानावर भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतात. 4 चेंडू 5ची गरज. मनोज समोर कट केलाय. जागा बनवून हा फटका एक्झिक्यूट करत असताना एकदा विथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता रनआउटची संधी आहे आणि महत्वाच्या वेळेला मनोज गोडेची विकेट मिळाली आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये मनोज आउट होतोय. लागणारा महत्वपूर्ण धक्का जय अंबिका देवरुंगपाडा संघाला.
चा खेळाडू आता या ठिकाणी बाद होतोय आणि इथून कुठेतरी पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. निलेशकडे अनुभव आहे. निलेशनं बऱ्याच दिवसानंतर चेंडू हातामध्ये घेतला आणि आता पुन्हा एकदा तो स्वतःला सिद्ध करतोय. येणारे 3 बॉल आणि आता सामना जिंकण्याकरिता धावा कराव्या लागतील. अजूनही 4 धावा, 33 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. येणाऱ्या फलंदाजावर नक्की दबाव असेल, कारण मनोज वेल सेट होता, प्रत्येकी बॉल बॅटवर घेत होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचं बाद होणं जय अंबिका देवरुंगपाडा संघासाठी एक मोठं नुकसान आहे. आणि इथून आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये 4 ची गरज आहे. चला टीम मीटिंग करू नका, थोडं स्पीडअप करा. नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा हार मानलेली नाहीये. ही लढाऊ वृत्ती त्यांची आपण अनेक वर्षांपासून बघत आलोय क्रिकेटच्या मैदानावर, कारण त्यांना माहिती आहे ना की शेवटची धाव होत नाही तोपर्यंत फलंदाज जिंकणार नाहीयेत. आपल्याकडे जे काय आहे वाचवण्यासाठी त्याच्यावर आपण प्रयत्नच जर केले नाही, आपण मनातूनच हारून गेलो तर मैदानात कधीच जिंकणार नाही. ती जिद्द आता मैदानात पुन्हा एकदा नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्याच्या सर्वच खेळाडूंनी दाखवली आहे. निलेशनं महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. अंतिम षटकामध्ये येणारे 3 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 मॅचेस गोल्डन बाउंड्री खरं तर आपण पाहिली होती काल विकीच्या बॅटमधून. बाळगोपाल सोनारेपाडा ज्या वेळेला एका चेंडूमध्ये 4 ची गरज होती आणि एक गोल्डन षटकार आपण पाहिला होता जो अक्षय कोळी गावदेवी नानकर संघाचा त्याच्या बॅटमधून आला होता एलकुंदीच्या विरुद्ध आणि तो संघ सुपर 3 मध्ये देखील पोहोचला. म्हणजे सामना शेवटच्या बॉल पर्यंत जरूर आहे, मात्र इथून आता 3 बॉल मध्ये 4 ची गरज असताना इथून फलंदाज काय करणार. चला निलेश, थोडीशी दमछाक जरूर होते मला वाटतं त्या ठिकाणी. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. चला, जर अस्वस्थपणा जर जास्त वाटत असेल तर आपण सबस्टिट्यूट प्लेयर घेऊ शकता, दुसरा गोलंदाज वापरू शकता. तीन चेंडू आणि 4 ची गरज आहे. अनेक कॉम्प्लिमेंट्स आपण सध्या पाहतोय ऑन स्क्रीन. आसिम सेंधू यांच्याकडून देखील या टुर्नामेंटसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेत आणि एक सक्सेसफुल टुर्नामेंट. द टुर्नामेंट वॉज एक्सेप्शनली वेल ऑर्गनाइज्ड. ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर टीम. मेहर 11 बापगाव सर्वच संघाचं त्याने अभिनंदन केलं आणि खरोखरच त्यांच्या मेहनतीला सलाम केलेला आहे या स्पर्धेसाठी. आसिम सिंधू, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. निलेश कंटिन्यू करणार मला वाटतं नाही. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. जरूर कधी कधी अशा गोष्टी होत असतात. एकाएक आपण पूर्ण दिवसभर काम करत असतो, दमछाक होत असते आणि अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळणं थोडं कठीण असतं. परंतु काळजी घ्या स्वतःची. आणि मी नेहमीच सांगत असतो ना की क्रिकेट खेळत असताना तुम्ही बॉडी जेवढे हायड्रेट ठेवाल तेवढं महत्वाचं असतं. 3 बॉल आणि आता 4 ची गरज आहे. आता गोलंदाज इथे बदलावा लागलाय. खरं तर हे नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्याच्या दृष्टिकोनातून थोडंसं मी म्हणेल न होण्यासारखी गोष्ट, कारण निलेश चांगली गोलंदाजी करत होता. 3 बॉल आणि 4 ची गरज. भूषण गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सामना करेल बॅटर आविष्कार. भूषण पाटील तयार होतोय. 3 बॉल 4 ची गरज. ओव्हर द विकेट. ओ, भूषणचा परफेक्टली यॉर्क लेन बॉल ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट एक्सचा कव्हरला फिल्डर आहे. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. 2 बॉल 3 ची गरज. व्हॉट अ मॅच.
चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ऋतिक, मनोज, त्यानंतर ऑल टीम आता इथून आशेच्या नजरेनं पाहतात. सौरभ कडून ती अपेक्षा त्यांना आहे, कारण सौरभनं तसा खेळ साकारलाय. चांगली खेळी त्यानं आतापर्यंत केले, परंतु त्या खेळीला अर्थ कधी येणार, ज्या वेळेला या धावा तो पूर्ण करणार. तुम्ही मागे कितीही चांगली गोष्ट करू द्या, परंतु जर सामना तुम्हाला फिनिश करता आला नाही तर त्या खेळीचा अर्थच नाही, त्या महत्वच नाही. परंतु आता इथून भूषणवर जबाबदारी आली. निलेश बाहेर झाला, हे षटक तो पूर्ण करू शकला नाही, परंतु तदनंतर भूषणनं परफेक्टली यॉर्कर लाईन टाकली आहे. 2 बॉल आणि 3ची गरज. ग्रेट मॅच. दुसऱ्या दिवसातील सर्वोत्कृष्ट सामना तुमच्या समोर. ओव्हर द विकेट सौरभ समोर परफेक्ट यॉर्कर, आणखी एक डॉट बॉल. क्या बात है. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघानं हार मानलेली नाहीये. मरते दम तक लढते रहेंगे, जब तक सांस है तब तक आस है. आणि त्याच आशेनं आज पुन्हा एकदा चौधरपाडाकर या मैदान मारण्याच्या तयारीमध्ये आहेत, हा सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आहेत. परंतु सौरभ 1 बॉल 3 धावांची गरज. घरचं मैदान आहे, प्रत्येक खडानखडा, प्रत्येक सोरटीवाट या क्रीडांगणावरतील सौरभला माहिती आहे, तो सौरभ इथून पुन्हा एकदा गोल्डन चौकार मारून हा सामना जिंकून देणार का. ग्रेट मॅच. 1 चेंडू 3ची गरज. भूषणवर जबाबदारी आली आणि भूषणनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एकदा जोरदार टाळा वाजायला हरकत नाहीये, कारण सामना शेवटच्या बॉलवर आलाय. 1 चेंडू 3ची गरज. भूषण की सौरभ, परफेक्ट यॉर्कर, ड्राइव्ह केला बॉल मिड ऑफ, आणि इथे दुसरी धावेच प्रयत्न केलाय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणि या नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडाचा जल्लोष पहा, कारण सामना त्याने जिंकलाय. अगदी तोंडाजवळून घास हिसकावून घेतलाय जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आम्ही देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्ड लक टीम जय अंबिका देवरुंगपाडा. निलेश खरं तर महत्वाच्या वेळेला मैदानाच्या बाहेर झाला, परंतु भूषणनं सांगितलं, शाहरुख खानचा चित्रपट तुम्हाला माहिती आहे ना, मैं हूं ना, आणि त्याने ते पुन्हा करून दाखवलं. सामना त्या ठिकाणी जिंकलाय. हार्ड लक टीम जय अंबिका देवरुंगपाडा. पुढील स्पर्धांसाठी